कारण 2017 हे वर्ष सर्वाधिक उष्ण असल्याची कुणकुण लागल्यानं यंदा त्याचा परिणाम मान्सूनवर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे यंदा आबादानी झालेल्या भारतावर दुष्काळाची छाया पुन्हा एकदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एल निनोचा प्रभाव वाढण्याचे संकेत मिळाले असून त्याचा परिणाम थेट भारतातल्या मान्सूनवर होणार आहे। असं असलं तरी आत्ताच आलेल्या परिणामांवरून कोणताही निष्कर्ष न काढता मार्च महिन्यातल्या अंदाजानंतर चित्र आणखी स्पष्ट होणार आहे। आतापर्यंत एल निनोचा प्रभाव सरासरी राहील असा अंदाज होता, पण बदलांची दखल घेत ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानं एल निनोच्या प्रभावासाठी तयारी सुरू केली आहे। एल निनोचा प्रभाव वाढला तर दुष्काळ वाढतो आणि ला निनाचा प्रभाव वाढला तर पावसाचं प्रमाण वाढतं। त्यामुळे यंदा एल निनोचा प्रभाव वाढला तर त्यासाठी तयार राहण्याची गरज आहे। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी संदीप रामदास हे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, भारतावर यंदा दुष्काळाची छाया समजायची तर खूप लवकर होईल खरं तर दीपक असं म्हणणं, पण आपण तयारीत राहिलेलं पूर्णपणे तयारीनिशी जे काही याचा अंदाज आहे तो जर का खरा उतरला तर त्याला तोंड देण्यासाठी आपली तयारी असणं हे कधीही चांगलं। ऑस्ट्रेलियन वेधशाळा जी आहे ती जगातल्या म्हणजे जशी जपान आहे किंवा वर्ल्ड मेट्रोलॉजी ऑर्गनायझेशनचे जे कुठले सदस्य देश आहेत त्यांच्यामध्ये ज्याला खात्रीशीर किंवा विश्वासार्ह मानलं जातं अशा एका वेधशाळेपैकी आहे। आणि आपण आत्तापर्यंत गेले अनेक वर्षांपासून ज्या वेधशाळांचे अंदाज थोडेसे गांभीर्याने घेतो त्यातली त्यात एल निनोच्या बद्दलचे त्यापैकी एक म्हणजे ऑस्ट्रेलियाची वेधशाळा, जिने कालच त्यांच्या पहिल्या प्रेडिक्शनमध्ये असं सांगितलं की एल निनोचा प्रभाव कदाचित न्यूट्रलवरनं हा 50% शक्यता त्यांनी एल निनोची वर्तवलेली आहे। म्हणजे अलर्टच्या स्टेजला जाण्यापासून ते काही थोडेसे सावध भूमिकेत आपल्याला दिसत आहेत। तसं झालं तर त्याचा प्रभाव ऑस्ट्रेलिया किंवा बाकी जगावर जो व्हायचा तो होईल आपल्या मान्सूनवर। भारताच्या एल निनोचा प्रभाव कसा होतो हे आपण 2004-9 साली पाहिलेलं आहे। इव्हन 14 पर्यंतचे जे दुष्काळाचे जे चटके आपण सहन केलेले आहेत त्याच्यातनं थोडंफार आपण सावरलो होतो या वर्षीच्या पावसामुळं। आत्ता पुन्हा एकदा आपण एल निनोचे जर का प्रभाव वाढला तर त्याचा आपल्या पाऊस कमी होण्यावर कसा परिणाम होतो। आपले जे वेधशाळा आहे दीपक त्यांनी थोडंफार याची तयारी म्हणून एक केलेलं आहे की सप्टेंबर महिन्यापर्यंत जर का एल निनोचा प्रभाव वाढला तर तिथपर्यंत पाऊस थोडासा चांगला होईल अशी एक शक्यता गृहीत धरून आपण चालतोय। आपणही अशी आशा करू शकतो की जून जुलैचे हे पहिले 2 महिने जे आहेत पावसाचे ते सप्टेंबरपर्यंत बरा पाऊस होईल आणि त्यानंतर जर का एल निनोचा प्रभाव वाढला आणि थोडंफार पावसात कमी जास्त झालं या वर्षीच्या तर त्याची तयारीत आपण आहोत। आपण त्याच्या तयारीत असायला हवं असं आपण आशा आणि प्रार्थना करू शकतो। निश्चितच, त्यामुळे नेमकं येत्या काही काळामध्ये एल निनोचा प्रभाव वाढतो की कमी होतो आणि आबादानी नेमकी त्यामुळे कशी होते हे येणारा काळच ठरवेल। संदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।